राज्यभरामध्ये स्मार्ट मीटर विरोधात अनेक आंदोलन सुरू आहेत, तर दुसरीकडे आपण पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये 48 तासामध्ये स्मार्ट मीटर लावण्यात येईल अशा प्रकारचे मेसेज आल्यानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये देखील नागरिक या ठिकाणी संतप्त झालेले आहेत। मी सध्या उभा आहे डोंबिवली येथील नवसंकुल इमारतीमध्ये आणि आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे जे दृश्य दिसत आहे, या ठिकाणी जे मीटर लावलेले आहेत हे कुठल्या तिजोरीचे किंवा घराचे कुलूप नाही, तर या ठिकाणी चक्क महावितरणच्या मीटर जो बॉक्स आहे त्या बॉक्सला बाहेरनं ग्राहकाने लावलेला स्मार्ट मीटर बसू नये यासाठी लावलेला हा टाळा आहे। आणि एकंदरीत आपण पाहिलं तर काही दिवसापासून कल्याण डोंबिवलीमध्ये स्मार्ट मीटर विरोधामध्ये स्थानिक नागरिक असतील, राजकीय नेते असतील, हे देखील अनेक वेळा रस्त्यावरती उतरताना दिसते। तर दुसरीकडे रात्रीच्या वेळेला अचानक येऊन हे मीटर बदलून घेतील अशा प्रकारची भीती या ठिकाणी सर्वसामान्य डोंबिवलीकरांना पडलेली, आणि यामुळे या डोंबिवलीकरांनी या ठिकाणी आपला मीटर जो आहे तो तिजोरीप्रमाणे या ठिकाणी टाळा लावून या ठिकाणी बंद केलेला आहे। नेमकं मीटरच्या इकडे नेमका हा टाळा का लावण्यात आलेला आहे हे जाणून घेण्यासाठी या सोसायटीमधली काही रहिवासी आपल्यासोबत आहेत। काका, किती वर्षापासून तुम्ही या ठिकाणी राहता आणि आज तुम्ही जे मीटर या ठिकाणी लावले त्या ठिकाणी टाळा लावलेला काय नेमकं कारण आहे? मी गेली 30 वर्ष इथे राहतोय, 96 पासून। मीटर कॅबिनला टाळं लावण्याचं एक प्रमुख कारण हेच आहे की कोणतीही सूचना न देता आमच्या आजूबाजूला देखील यांनी स्मार्ट मीटर बसवलेले आहेत आणि आमच्याकडे तशी घटना घडू नये याच उद्देशाने आम्ही मीटर कॅबिनला टाळं लावलेलं आहे। काका, तुमच्या हातात हे पत्र आहे, काय नेमकं हे पत्र आहे? हे पत्र असं आहे की आम्ही त्यांना म्हणजे तुम्ही जोर जबरदस्ती करू नका नागरिकांवर, तुम्ही हे पहिलं आम्हाला कल्पना द्या, त्याची सूचना करा। ते सूचनेनुसार जर तुम्ही केलं असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण तुम्ही सूचना न करता डायरेक्ट तुम्ही मॅसेज न पाठवता किंवा मॅसेज पाठवतायत कोणाला डायरेक्ट तुम्ही मीटर बसून जाता महावितरण, हे चुकीचं आहे सगळं। या पत्रामध्ये त्यांना काय तुम्ही आम्ही तसं लिहिलेलं आहे सगळं, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की बुवा तुम्ही हे जे काय आहे हे थांबवा, या गोष्टीने आम्हाला सूचना करूनच करा, काय ती आमच्यापर्यंत सूचना आल्या पाहिजेत, मग आम्ही विचार करू, आमच्या याच्या जनरल बॉडीमध्ये आम्ही तो विषय टाकू आणि ते विषय टाकल्यानंतर तिथे आम्ही काय ते ठरवू बसवायचे की नाही बसवायचे। काका, आज या ठिकाणी आपण टाळा लावलेला आहे, काय वाटतं तुम्हाला? तुम्ही कुठं कामाला आहे आणि वीज बिल जी जास्त येणार आहे ती भीती तुमच्यामध्ये काय नेमकी भीती आहे? कारण इतर ठिकाणी ते वीज बिल बसवले गेलेले आहेत ना, त्यांचे अनुभव वेगळे आलेले आणि त्या अनुसार आम्ही हे प्रिकॉशन घेतलेली आहे का आमच्याकडे पण ते रात्री अपरात्री किंवा कोणालाही न विचारता संपूर्ण मीटर बदली करू नये ह्या दृष्टीने आम्ही तर हे केलेलं आहे। पण आता सध्या आपण मीटर लावलेलं आहे, मात्र असंच सुरू असेल तर तुम्हाला काय वाटतं की आता डोंबिवलीकर रस्त्यावर उतरतीलच नक्कीच, कारण हे अनुभव नुसते डोंबिवलीमध्येच नव्हे तर कल्याण, ठाणा इतर ठिकाणी पण हे आंदोलन उभं राहिलेलं आहे प्रत्येक ठिकाणी। एकंदरीत आपण पाहिलं गेलं तर स्मार्ट मीटरचा जो लढा सुरू आहे, राजकीय लोकांपासून आता सर्वसामान्य नागरिक देखील या ठिकाणी रस्त्यावरती उतरताना पाहायला मिळत आहेत। आता तर चक्क तिजोरीसारखं मीटरला देखील टाळा ठोकून या ठिकाणी ठेवण्यात येते। त्यामुळे आत्ता राज्य शासन असेल किंवा महावितरण कंपनी असेल, या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहतात आणि या नागरिकांच्या भावना कशा जाणून घेतात आणि यावर काय निर्णय देतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।